मित्रों, द्वितीय बीएससी हिंदी कक्षा में आपका स्वागत है। पिछली कक्षा में हम बलराम की लघु कथाएं पढ़ रहे थे और उनमें से एक कथा हम पढ़ चुके हैं। दूसरी गुलामी नामक कहानी हम पढ़ चुके हैं इससे पहले। आज एक और कहानी हम पढ़ेंगे और इसका शीर्षक है माध्यम। कहानी हम पढ़ेंगे पहले और उसके बाद उसका विश्लेषण करेंगे। यहाँ एक किसान की कहानी। दिनुआ भगत के पास कुल जमा 10 बिस्वा जमीन थी। चौधरी का ट्यूबवेल लगा और उसके खेत को भी पानी मिला तो 10 बिस्वा जमीन ही उसका पेट भरने लगी। पाके के दिन खत्म हो गए। अब उसे दूसरों की मजदूरी करके पेट भरने के लिए मजबूर नहीं होना पड़ता। अपने खेत की निराई के चलते एक दिन उसने चौधरी के काम से इनकार कर दिया तो चौधरी रूठ गए। चौधरी रूठ गए तो मानो दिनवा भगत के भगवान ही रूठ गए। उस पर मुसीबतों का पहाड़ टूट पड़ा। बीच फसल में ऐन वक्त पर चौधरी ने तेल न होने का बहाना करके दिनवा के खेत की सिंचाई करने से इनकार कर दिया। उसने बहुत चिरौरी की और पैर छुए, तब कहीं जाकर वे इस शर्त पर अपने ट्यूबवेल से उसका खेत सींचने के लिए राजी हुए कि वह डीजल के पैसे का बंदोबस्त करे और रामनगर जाकर डीजल ले आए। दिनवा डीजल तो ला सकता था, पर उतने पैसे कहाँ से लाता। 10-5 रुपये की बात होती तो देखता भी, पर सवाल काफी पैसे का था। बड़ी उम्मीद लेकर वह सचान बाबू के पास गया, जो उसे वक्त जरूरत पैसा दे दिया करते थे। लेकिन आशा के विपरीत सचान बाबू बोले, तुमने चौधरी साहब के खेत में काम करने से इनकार किया और अब जब उन्होंने दूसरा खेत सींचने से इनकार कर दिया है तो तुम्हें पैसे देकर उनसे दुश्मनी मोल नहीं ले सकता। तुम ही सोचो, इतने बड़े आदमी के पास डीजल के लिए पैसे नहीं होंगे जो खुद मंगा सके, और फिर सरकारी आदेशानुसार अब हम लोग जबरदस्ती तुमसे अपना कर्ज भी वसूल नहीं कर सकते। तुम पैसे वापस दे ही दोगे, इसकी क्या गारंटी। और सचान बाबू ने पैसे नहीं दिए, रुपये नहीं मिले तो डीजल नहीं आया, और डीजल नहीं आया तो दिनवा का खेत नहीं सिंचा, खेत नहीं सिंचा तो फसल सूख गई, और फसल सूख गई तो दिनवा के घर फिर से फाके पड़ने लगे। और तब से दिनवा भगत चौधरी की मजदूरी पर जा रहा है बिलानागा। कहानी यहीं पर समाप्त होती है। फिर से देखेंगे। कहानी का शीर्षक दिया गया है माध्यम। यहाँ दिनवा भगत नामक एक किसान और उसके पास कुल मिलाकर 10 बिस्वा जमीन थी। यहाँ 10 बिस्वा जमीन मापने का एक मानदंड है, स्टैंडर्ड है। उन दिनों तो आजकल हेक्टेयर, एकड़ वगैरह का, स्क्वायर फीट अथवा स्क्वायर मीटर का उपयोग किया जाता है। उन दिनों जमीन मापने का एक मानदंड था बिस्वा। बिस्वा 1 बीघा पुराना नाप है। तो यहाँ तो इसका भी तो सही स्टैंडर्ड नहीं है। भारत में अलग अलग राज्यों में ये मानदंड अलग अलग है। ಹಾಗಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಏನಿದೆ, ಅಳತೆಯ ಮಾನದಂಡ, ಜಮೀನು ಭೂಮಿ ಮಾಪನದ ಒಂದು ಮಾನದಂಡ ಏನಿದೆ ಅದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿದೆ. ಬೀಘ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ राज्यಗಳಲ್ಲಿ ಒಂದೇ ಅಳತೆ ಇಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ತರ ಇದೆ। लेकिन सामान्य रूप से हम देख सकते हैं कि 1 बीघा 20 बिस्सा, बिस्सा बिस्वा, अर्थात 1 बीघे में 20 बिस्से होते हैं। और 20 बिस्से अथवा 1 बीघा लगभग यहाँ पर आप देख सकते हैं 27,225 स्क्वायर फीट। और इसका आधा हिस्सा हम करेंगे 10 बिस्सा, 10 बिस्वा 13,613 ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್। ಇವತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ನ ಲೆಕ್ಕ ಇದೆ, ಸ್ಕ್ವೇರ್ ಮೀಟರ್ ನಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವು ಅದನ್ನು ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೋಡ್ಬೋದು। 10 ಬಿಸ್ಸಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 13,613 ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ಆಗ್ತದೆ, ಅಂದ್ರೆ ಅರ್ಧ ಬೀಘ। 10 बिस्वा ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ आधा बीघा, आधा बीघा का मतलब है 13,613 स्क्वेयर फीट जमीन थी। दिनवा भगत नामक एक किसान, जिसके पास कुल मिलाकर 10 बिस्वा जमीन थी। एक किसान था, उसकी अपनी जमीन थी, लेकिन ज्यादा तो नहीं। ಸುಮಾರಾಗಿ 13,613 ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ನಷ್ಟು ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು जमीन इतनी जाग इतनी गद्दे। चौधरी का ट्यूबवेल लगा और उसके खेत को भी पानी मिला तो 10 बिस्वा जमीन में उसका पेट भरने लगी। तो एक छोटा किसान था, वह दूसरों के खेत में काम करता था, खासकर चौधरी के यहाँ। चौधरी के यहाँ वो मजदूरी करता था, चौधरी के यहाँ वो काम करता था। चौधरी प्रतिष्ठित बड़े किसान थे उस इलाके में, उस गांव में, और उनके खेत में ट्यूबवेल लगा था।
पंप पे लगा था, चौधरी का ट्यूबवेल लगा और उसके खेत को भी पानी मिला। ठीक है, ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಅವರ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ತೋಟದಲ್ಲಿ ಕೂಲಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ತೋಟದಲ್ಲಿ ಕಳೆ ಕೀಳುವ ಅಥವಾ ನೆಡುವ ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಇವನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ। ಅವನ ಹತ್ರ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜಮೀನಿತ್ತು। फिर भी तो अपने गांव के जो बड़े किसान थे चौधरी साहब, और उनके खेत में ये काम करने जाता था, जबकि चौधरी साहब के खेत में सिंचाई के लिए ट्यूबवेल लगा था। और इसका सत्परिणाम यह हुआ कि यहाँ ದಿನ್ವಾ ಭಗತ್ के खेत को भी इससे पानी मिला। ಹಾಗಾಗಿ ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿಗೆ ಹಾಕಿದಂತಹ ಪಂಪ್ ವೆಲ್ ನಿಂದಾಗಿ ಈ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದಿನ್ವಾ ಭಗತ್ ನ ತೋಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಗದ್ದೆಗೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು। उसके खेत को भी पानी मिला तो 10 बिस्वा जमीन ही उसका पेट भरने लगी। ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲು ನೀರಾವರಿಯ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು। ಜಮೀನ್ದಾರರು ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬ್ರ ತೋಟದಲ್ಲಿ ನೀರಾವರಿಯ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪಂಪ್ ವೆಲ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದಾಗ ಅದರ ಪ್ರಯೋಜನವನ್ನ ಈತ ಕೂಡ ಪಡ್ಕೊಂಡ। उसके खेत को भी पानी मिला तो 10 ಬಿಸ್ವಾ ಜಮೀನ್ उसका पेट भरने लगी। ಹಾಗಾಗಿ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು 10 ಬಿಸ್ವಾ ಜಮೀನಲ್ಲೇ ಅವನಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವಷ್ಟು ಆಹಾರ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆಗತೊಡಗಿತ್ತು। ಈಗ ಮೊದಲು ನೀರಿಲ್ಲಿದ್ದಾಗ ಒಳ್ಳೆ ಬೆಳೆ ಬೆಳೀತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಈಗ ನೀರು ಸಿಗತೊಡಗಿದಾಗ ಒಳ್ಳೆ ಬೆಳೆ ಬೆಳೆಯತೊಡಗಿತ್ತು। तो 10 बिस्वा जमीन ही उसका पेट भरने लगी। पाके के दिन खत्म हो गए। पहले तो जबकि फसल अच्छी नहीं होती थी तो इसलिए तो उसे कभी कभी तो फाका करना पड़ता, फाका करते उपवास, कभी तो उसे उपवास करना पड़ता था। लेकिन उपवास के दिन समाप्त हो गए, अब फसल अच्छी होने लगी थी। फाके के दिन खत्म हो गए, उपवास के दिन खत्म हो गए। अब उसे दूसरों की मजदूरी करके पेट भरने के लिए मजबूर नहीं होना पड़ता। तो पहले तो जबकि तो अपनी जमीन में अच्छी फसल नहीं हो पाती थी क्योंकि सिंचाई का कोई प्रबंध नहीं था और उस वक्त अच्छी फसल नहीं हो पाती थी, इसी कारण से उसे दूसरों की यहाँ मजदूरी करनी पड़ती। ತನ್ನ ಒಂದು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯದೇ ಇದ್ದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಬೇರೆಯವರ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ಕೂಲಿ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇತ್ತು। तो मजदूरी करके उसे पेट भरना पड़ता था, वो मजबूर था, विवश था। लेकिन वो विवशता अब नहीं है। उसके अपने खेत में अपनी जमीन में अच्छी फसल होने लगी है तो सोचने लगा कि दूसरों की जमीन में मैं मजदूरी क्यों करूं, ಬೇರೆಯವರ ತೋಟದಲ್ಲಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಾನು ಯಾಕೆ ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಆತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಂಡ। अपने खेत की निराई के चलते एक दिन उसने चौधरी के काम से इनकार कर दिया। ಹಾಗೆ ಒಂದು ದಿವಸ ತನ್ನ ಒಂದು ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಉಳುವ ಕೆಲಸ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ, निराई का मतलब है जोतना, खेत जोतना, खेत जोतने का काम था। और उस वक्त तो उसने सोचा कि चौधरी के काम से उसने इनकार कर दिया, तो आज चौधरी के काम पर नहीं जाऊंगा। उसने निश्चय किया। अपने खेत की निराई के चलते एक दिन उसने चौधरी के काम से इनकार कर दिया। चौधरी रूठ गए। चौधरी ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು, ಅದರ ಮೇಲೆ ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು। ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ तो खेत अपने खेत की निराई के चलते एक दिन उसने चौधरी के काम से इनकार कर दिया तो चौधरी रूठ गए। और उनका रूठना सहज हम कह सकते हैं क्योंकि चौधरी ने अपने खेत में जो ट्यूबवेल लगाया था तो ट्यूबवेल का पानी यहाँ दिनवा भगत के खेत में भी उपयुक्त था, उसको भी वो पानी मिलता था और इसीलिए उसकी जमीन में अच्छी फसल हो रही थी। लेकिन दिनवा भगत ने अब चौधरी के काम से इनकार कर दिया तो चौधरी साहब रूठ गए। चौधरी रूठ गए तो माना दिनवा के भगवान ही रूठ गए। ಜಮೀನ್ದಾರರಾದಂತಹ ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬರು ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ತನ್ನ ಮೇಲೆ ದಿನ್ವಾ ಭಗತ್ನಿಗೆ ದೇವರೇ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ಆಯ್ತು। चौधरी रूठ गए तो माना दिनवा के भगवान ही रूठ गए। उस पर मुसीबतों का पहाड़ टूट पड़ा। अगर भगवान हमसे रूठ जाए, हमसे क्रुद्ध हो जाए तो विपत्तियां आ जाती हैं, मुसीबतें आ जाती हैं। यहाँ दिनवा भगत के सर पर भी मुसीबतों का पहाड़ टूट पड़ा। बीच फसल में ऐन वक्त पर चौधरी ने तेल न होने का बहाना करके दिनवा के खेत की सिंचाई करने से इनकार कर दिया। तो यहाँ चौधरी साहब नाराज हो गए थे दिनवा भगत से। जबकि बीच फसल में फसल आधी पक गई थी, बीच फसल में ऐन वक्त पर सही समय पर पानी देना था खेत में। ऐन वक्त पर सही समय पर चौधरी ने तेल न होने का बहाना करके दिनवा के खेत की सिंचाई करने से इनकार कर दिया। ತನ್ನ ಟ್ಯೂಬ್ವೆಲ್ ಅನ್ನ ಚಲಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ತನ್ನ ಹತ್ರ ಡೀಸೆಲ್ ಇಲ್ಲ, ತೈಲವಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ನೆಪ ಹೇಳಿ ದಿನ್ವಾ ಭಗತ್ನ ತೋಟಕ್ಕೆ ನೀರು ಹರಿಸುವುದಕ್ಕೆ ಅವರು ನಿರಾಕರಿಸಿದ್ರು।
चौधरी ने तेल ना होने का, यहाँ तेल का मतलब है ट्यूबवेल चलाने के लिए डीजल की जरूरत होती है, तो डीजल ना होने का बहाना करके दिनवा के खेत की सिंचाई करने से इनकार कर दिया। उसने बहुत चिरौरी की मिन्नत की, प्रार्थना की, इसलिए पैर पकड़ लिए, माफी मांगी। तब कहीं जाकर वे इस शर्त पर अपने ट्यूबवेल से उसका खेत सींचने के लिए राजी हो गए। ठीक है, और ಕಾಲು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಪ್ಪೊಪ್ಪಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕ್ಷಮಿಸಿ ತನ್ನನ್ನ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಕೊನೆಗೆ ಒಂದು कंडीशन ಮೇರೆಗೆ, तो एक शर्त पर अपने ट्यूबवेल से उसका खेत सींचने के लिए राजी हो गए। चौधरी साहब तो अपने ट्यूबवेल से दिनवा भगत का खेत सींचने के लिए राजी हो गए, लेकिन उन्होंने एक शर्त रखी, और वो शर्त थी कि वो डीजल के पैसे का बंदोबस्त करे। ತನ್ನ ಹತ್ರ ಈಗ ಡೀಸೆಲ್ ನ ಕೊರತೆ ಇದೆ, ಟ್ಯೂಬ್ವೆಲ್ ಚಲಾಯಿಸಬೇಕಿದ್ರೆ, ಪಂಪ್ ಅನ್ನು ಚಲಾಯಿಸಬೇಕಿದ್ರೆ ಡೀಸೆಲ್ ಬೇಕಾಗಿದೆ, ಈಗ ಡೀಸೆಲ್ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಡೀಸೆಲ್ ನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡು, ನೀನೇ डीजल ಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡು, ನಿನ್ನ ತೋಟಕ್ಕೆ ನೀರು ಹರಿಸ್ಕೋ। तो वह डीजल के पैसे का बंदोबस्त करे और रामनगर जाकर डीजल ले आए। डीजल यहाँ नहीं है, उसे लाने के लिए शहर जाना पड़ता है, ये तो गांव है। तो रामनगर जाकर डीजल ले आए और डीजल का पैसा भी वही दे। तो उन्होंने शर्त रख दी, दिनवा डीजल तो ला सकता था, पर उतने पैसे कहाँ से लाता, उसके पास डीजल के पैसे नहीं थे। ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸಿಟಿಗೆ ಹೋಗಿ ಡೀಸೆಲ್ ಬೇಕಾದ ತರಬಲ್ಲವನಾಗಿದ್ದ, ಆದ್ರೆ ಡೀಸೆಲ್ಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವನ ಹತ್ರ ಹಣ ಇರಲಿಲ್ಲ। दिनवा डीजल तो ला सकता था शहर जाकर, पर उतने पैसे कहाँ से लाता, उसके पास डीजल के लिए पैसे नहीं थे। 10-5 रुपये की बात होती तो देखता भी, पर सवाल काफी पैसे का था। ಬರೀ ಒಂದು 10-15 ರೂಪಾಯಿ 5 ರೂಪಾಯಿನಲ್ಲಿ ಆಗಿದ್ರೆ ಅದೇನು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಖರ್ಚಾಗ್ತಿತ್ತು ಇಲ್ಲಿ ಡೀಸೆಲ್ಗೆ। ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಪೇಟೆಗೆ ಹೋಗೋದು ಒಂದು ಕೆಲಸ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಆ ಡೀಸೆಲ್ಗೆ ತಾನೇ ಹಣ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಅದು ಕಷ್ಟವಾಗಿತ್ತು। तो दिनवा डीजल तो ला सकता था, पर उतने पैसे कहाँ से लाता, 10-5 रुपये की बात होती तो देखता भी, पर सवाल काफी पैसे का था, अर्थात ज्यादा पैसे लगते थे उसमें। पर मजबूर था, व्यवस्था उसे मालूम नहीं हुआ था कि क्या किया जाए। बड़ी उम्मीद लेकर वह सचान बाबू के पास गया। सचान बाबू उसका एक ಪರಿಚಿತ था। बड़ी उम्मीद लेकर वह सचान बाबू के पास गया। ತನಗೆ ಪರಿಚಯ ಇದ್ದಂತಹ ಒಬ್ಬ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕರ ಹತ್ರಕ್ಕೆ ಹೋದ। ಆತನ ಹೆಸರು ಸಚಾನ್ ಬಾಬು। सचान बाबू के पास गया कि उससे कुछ पैसे कर्ज ले लेगा, जो उसे वक्त जरूरत पैसा दे दिया करते थे। ಹಾಗಾಗಿ ಬೇಕಾದಾಗೆಲ್ಲ ಆಗಾಗ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗೆಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಣ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು, ಸಾಲ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು। ಹಾಗಾಗಿ ಸಾಲ ಕೊಡುವಂತಹ ಒಬ್ಬ ಸಣ್ಣ ಮಟ್ಟದ ಸಾಹುಕಾರನಾಗಿದ್ರು सचान बाबू से वह पैसे लेता था, कर्ज लेता था। लेकिन आशा के विपरीत सचान बाबू बोले। लेकिन इस बार जब दिनवा भगत सचान बाबू के पास पहुंचा, उनसे कुछ पैसे मांगने लगा, तो उसके मन की आशा के विपरीत सचान बाबू बोले, तुमने चौधरी साहब के खेत में काम करने से इनकार किया, और अब जब उन्होंने तुम्हारा खेत सींचने से इनकार कर दिया है, तुम्हें पैसे देकर उनसे दुश्मनी मोल नहीं ले सकता। और ನೇರವಾಗಿ ನಿರಾಕರಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ಜೊತೆಗೆ ತಾನು ನಿಮ್ಗೆ ಹಣ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಾರಣವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ರು। तुमने चौधरी साहब के खेत में काम करने से इनकार किया, ನೋಡಿಯಾ ನೀನು ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಹತ್ರ ತೋಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದಿದೆ, ಕೋಪ ಬಂದಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವರು ನಿನ್ನ ತೋಟಕ್ಕೆ ನೀರು ಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಿರಾಕರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈಗ ನಾನು ನಿನಗೆ ಹಣ ಕೊಟ್ರೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ವೈರ ಕಟ್ಟಿಕೊಂಡ ಹಾಗೆ ಆಗ್ತದೆ। तुम्हारा खेत सींचने से इनकार कर दिया है उन्होंने, तो तुम्हें पैसे देकर उनसे दुश्मनी मोल नहीं ले सकता। अगर मैं तुम्हें कर्ज दूंगा, पैसे दूंगा, तो वे मुझसे नाराज हो जाएंगे। मैं उनकी दुश्मनी मोल लेना नहीं चाहता, और इसलिए मैं तुम्हें पैसे नहीं दे सकता। तुम ही सोचो, इतने बड़े आदमी के पास डीजल के लिए पैसे नहीं होंगे तो खुद मंगा सके। इन्हें अर्थ ಮಾಡ್ಕೊ, ನೀನು ಯಾಕೆ ಅವರ ವೈರವನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡೆ। इतने बड़े आदमी के पास डीजल के लिए पैसे नहीं होंगे, ಆಲೋಚನೆ ಮಾಡು। ಅವ್ರು ದೊಡ್ಡ ಜಮೀನ್ದಾರರು, ಅವರ ಹತ್ರ ಡೀಸೆಲ್ಗೆ ಹಣ ಇಲ್ವಾ? ಹಣ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ। ನಿನ್ನ ಹತ್ರ ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಕೇವಲ ನೆಪ ಅಷ್ಟೇ। तुम ही सोचो, इतने बड़े आदमी के पास डीजल के लिए क्या पैसे नहीं होंगे, जो खुद मंगा सके वो मंगा सकते हैं, तुमके पास पैसे भी हैं। और फिर सरकारी आदेशानुसार अब हम लोग जबरदस्ती तुमसे अपना कर्ज भी वसूल नहीं कर सकते। और दूसरी तरफ तो सरकार की तरफ से तुम्हें आरक्षण मिला है, और इस कारण से जबरदस्ती हम अपना कर्ज भी वसूल नहीं कर सकते। ಇನ್ನು ನಾನು ನಿನಗೆ ಹಿಂದಿನ ಸಾರಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಸಾಲವನ್ನೇ ನೀನು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತೀರಿಸಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಸಾಲವನ್ನ ಬಲವಂತದಿಂದ ವಸೂಲು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರದ ಕೃಪಾ ರಕ್ಷಣೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಇದೆ।
ಹಾಗಾಗಿ ಒತ್ತಡದಿಂದ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಸಾಲವನ್ನು ವಸೂಲಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಈಗ ಹೊಸದಾಗಿ ನಾನು ಸಾಲ ಹೇಗೆ ಕೊಡ್ಲಿ, ಜೊತೆಗೆ ಸಾಹುಕಾರರ ವೈರವನ್ನು ನಾನು ಯಾಕೆ ಕಟ್ಕೊಂಡ್ಲಿ. फिर सरकारी आदेशानुसार अब हम लोग जबरदस्ती तुमसे अपना कर्ज भी वसूल नहीं कर सकते, तुम पैसे वापस दे ही दोगे, तो इसकी क्या ಗ್ಯಾರಂಟಿ है. ಹಿಂದಿನ ಸಾರಿಯ ಸಾಲವನ್ನೇ ನೀನು ಇನ್ನೂ ತೀರಿಸಿಲ್ಲ, ಈಗ ಎರಡನೇ ಸಾರಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ನಾನು ನಿನಗೆ ಹಣ ಕೊಟ್ರೆ ಅದನ್ನ ನೀನು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತೀಯಾ ಅಂತ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದೆ. यहाँ किसान और जमींदार, साहूकार और कर्जदार, इन दोनों का संबंध जो बदलता जा रहा है अथवा ये संबंध जो शिथिल बनता जा रहा है और इन दोनों के बीच में एक वैमनस्य वैषम्य का माहौल पैदा हो गया है, इसका अंदाज में हो जाता अब किसान को साहूकार पर विश्वास नहीं है और साहूकार को किसान पर विश्वास नहीं है, जमींदार को किसान पर विश्वास नहीं है, किसान को जमींदार पर विश्वास नहीं है. ಇಂಥ ಒಂದು ಅವಿಶ್ವಾಸದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಅದು ಹೇಗೆ ತಾನೇ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ, ಯಾರು ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಬಹುಶಃ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾರು ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರು, ಕಮ್ಯುನಿಸ್ಟರ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಗಳ? ಮುಂಚೆ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸದ ವಾತಾವರಣ ಈಗ ಯಾಕೆ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ರೈತನ ಯಾವ ಒಂದು ವಿವಶತೆ ಇದೆ ಅದು ಕಾರಣವ ಇದಕ್ಕೆ, ಅಥವಾ ರೈತನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಹಂಕಾರ ಬಂದಿದೆಯಾ, ಸರ್ಕಾರದ ರಕ್ಷಣೆ ತನಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ರಿಸರ್ವೇಶನ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಹಾಯ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ತಾನು ಸಾಲ ತಕ್ಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಕೊಡದೇ ಇದ್ರೂ ನಡೆಯುತ್ತೆ, ಜಮೀನ್ದಾರರ ಟ್ಯೂಬ್ ವೆಲ್ ನಿಂದ ನೀರನ್ನ ತನ್ನ ಗದ್ದೆಗೆ ಹರಿಸಿಕೊಂಡು ಉಪಕೃತನಾದ್ರೂ ಕೂಡ ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆ ಇಲ್ಲದೆ ಅವರ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಿರಾಕರಿಸುವಂತಹ ಒಂದು ದಾರ್ಷ್ಟ್ಯ ರೈತನಿಗೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ಯಾರ ತಪ್ಪು ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ. यहाँ तो ये कहानी एकदम अलग तरह की है, तो ये कम्युनिस्ट माइंडसेट की कहानी नहीं है. लेखक बलराम तो यहाँ जो एक नई दृष्टि से एक विचार हमारे सामने रख रहे हैं. तो हमेशा शोषण शोषक, जमींदार शोषक होता है, किसान शोषित होता है, साहूकार शोषक होता है, कर्जदार शोषित होता है, तो यही तो कहते आए हैं. लेकिन एक दूसरा दृष्टिकोण भी है यहाँ, तो इसका चित्रण यहाँ लेखक कर रहे हैं. कर्जदार तो कर्ज चुकाने का विचार ही नहीं करता, उपकृत होकर भी किसान अपने उपकार का स्मरण नहीं करता, तो ये भी देखा जाता है. इसका कारण क्या है, सरकार की नीतियां अथवा जो कम्युनिस्ट विचारधारा है, साम्यवादी विचारधारा है, और उसके तहत जो सुरक्षा पाते हैं कुली मजदूर अथवा किसान, इनकी सोच में जो अंतर आया है इसका चित्रण यहाँ किया गया है इस कहानी में. ಹಾಗಾಗಿ ಇದು ಸಾಮಾನ್ಯ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಅಥವಾ ಸಾಮ್ಯವಾದಿಗಳ ಕಥೆ ಇಂತ ವಿರುದ್ಧವಾದ ಅಥವಾ ಅದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ विभिन्नवाद कथे ಇದು. तो यहाँ तो साहूकार की तरफ से अथवा जमींदार की तरफ से भी तो एक उनका अपना दृष्टिकोण है, तो वो पैसा लगाते हैं लेकिन पैसा वसूल नहीं कर सकते सरकार की नीतियों के कारण. तो यहाँ एक साहूकार जो पैसा देता है, कर्ज देता है, तो वो खुद कह रहा है सरकारी आदेशानुसार अब हम लोग जबरदस्ती तुमसे अपना कर्ज भी वसूल नहीं कर सकते, तुम पैसे वापस दे ही दोगे, इसकी क्या गारंटी है. अब सचान बाबू ने पैसे नहीं दिए तो अंतिम परिणाम असर ये हो गया. ಇಲ್ಲಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಕಥೆಯ ಮುಕ್ತಾಯ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ನೋಡಿ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನಾಯ್ತು, अब सचान बाबू ने पैसे नहीं दिए, ಹಿಂದೆ ಕೊಟ್ಟಂತ ಸಾಲ ಅದು ವಾಪಸ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಈಗ ಅದೇ ರೈತ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಸಾಲ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವನು ಸಾಲ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಎನ್ನುವ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಉಳಿದಿಲ್ಲ. तो तभी तो सचान बाबू ने पैसे नहीं दिए, दोबारा उन्होंने कर्ज नहीं दिया किसान को, रुपये नहीं मिले तो डीजल नहीं आया, और उधर चौधरी साहब ने शर्त रखी थी कि तो डीजल ले आओ, खुद पैसे देकर खरीद लाओ और अपने खेत में पानी की सिंचाई कर लो. तो डीजल नहीं आया, पैसे नहीं थे दिनवा भगत के पास, रुपये नहीं मिले तो डीजल नहीं आया, और डीजल नहीं आया तो दिनवा का खेत नहीं सिंचा. ಹೀಗೆ ಸಚಾನ್ ಬಾಬುನಿಂದ ಸಾಲ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಣವಿರ್ಲಿಲ್ಲ, ಹಣ ಇಲ್ದಿದ್ದಾಗ ಡೀಸೆಲ್ ಖರೀದಿ ಮಾಡುವಂತದ್ದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ. ಡೀಸೆಲ್ ನಹಿ ಆಯಾ ತೋ ದಿನವಾ ಕಾ ಖೇತ್ ನಹಿ ಸಿಂಚಾ, ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ತೋಟಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಯಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಪೈರು ಫಸಲು ಬೆಳೆದು ನಿಂತಿತ್ತು, ಈಗ ಅದಕ್ಕೆ ನೀರು ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆದ್ರೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಸೇಡ್ ತೀರಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಸಾಲ ಕೊಡ್ಬೇಕಾದಂತ ಒಂದು ಸಾಲ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬರು ನೀರು ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ ತೋಟಕ್ಕೆ ಗದ್ದೆಗೆ. तो रुपये नहीं मिले तो डीजल नहीं आया, और डीजल नहीं आया तो दिनवा का खेत नहीं सिंचा. खेत नहीं सिंचा तो फसल सूख गई,
ಆದ್ರೆ ಕೊನೆಯದಾಗಿ ಅದರ ದುಷ್ಪರಿಣಾಮವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ದು ರೈತ. ಖೇತ್ ನಹಿ ಸಿಂಚಾ ತೋ ಫಸಲ್ ಸೂಖ್ ಗಯಿ. ಹಾಗಾಗಿ ಅರ್ಧ ಬೆಳೆದಂತಹ ಪೈರಿಗೆ ನೀರು ಕೊಡದೇ ಇದ್ದಾಗ ಒಣಗಿ ಹೋಯ್ತು. और फसल सूख गई तो दिनवा के घर फिर से फाके पड़ने लगे. ಮತ್ತೆ ಪುನಃ ಉಪವಾಸದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು. ಹಿಂದೆ ಉಪವಾಸದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು, फिर से तो फाके का माहौल बना. दिनवा के घर फिर से फाके पड़ने लगे और तब से दिनवा भगत चौधरी की मजदूरी पर जा रहा है. ಅವಾಗಿನಿಂದ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಅದೇ ರೈತ ದಿನವಾ ಭಗತ್ ಚೌಧರಿ ಕೆ ಖೇತ್ ಮೇ ಮಜದೂರಿ ಕರ್ನೆ ಜಾ ರಹಾ ಹೈ. ಮುಂಚಿನ ಹಾಗೆಯೇ ಕೂಲಿಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆತ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಚಾಚು ತಪ್ಪದೆ, ಒಂದು ದಿವಸ ನಿಲ್ಲಿಸದೆ, ಬಿಲಾನಾಗ ಬಿನಾ ರೋಕ್ಗೆ, ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೆಲಸವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದ ಹಾಗೆಯೇ ಚಾಚು ತಪ್ಪದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಬಿಲಾನಾಗ ಚಾಚು ತಪ್ಪದೆ ಆತ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಮಾಡತೊಡಗಿದ್ದ. तो एक दूसरा दृष्टिकोण, तो परिस्थिति को, तो घटनाओं को देखने का एक दूसरा दृष्टिकोण यहाँ चित्रित किया गया है. तो किसकी गलती है? तो ये समझना मुश्किल. एक ऐसा माहौल है तो जहां साम्यवादी विचारधारा ने लोगों को भड़का दिया, गरीबों को भड़का दिया, किसानों को भड़का दिया, मजदूरों को भड़का दिया. और जब मजदूर फैक्ट्रियों में काम करते थे तो स्ट्राइक करने लगे और फैक्ट्री के मालिक का नुकसान होने लगा, तो दोनों का संबंध और भी शिथिल हो गया. और इधर जमींदार और किसान का संबंध भी इसी तरह शिथिल हो गया. तो पहले जमींदार और किसान का अच्छा खासा संबंध था. हाँ, मानेंगे कि वहां शोषण हुआ करता था. क्या हर कहीं शोषण हुआ करता था? इस प्रश्न का उत्तर इस कहानी में लेखक दे रहे हैं. ಎಲ್ಲ ಜಮೀನ್ದಾರರು ತಮ್ಮ ಕೈ ಕೆಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಂತಹ ರೈತರನ್ನ ಶೋಷಿಸ್ತಾ ಇದ್ರ? ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ಒಂದು ತರದಲ್ಲಿ ಬಲಪಂಥೀಯ ಚಿಂತನೆಯ ಅಥವಾ ವಿಚಾರಧಾರೆಯ ಕಥೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಬಹುದು. ಎಡಪಂಥೀಯ ಚಿಂತನೆಯ ಕಥೆ ಅಲ್ಲ ಇದು. तभी तो यहाँ लेखक ने इसका शीर्षक रखा है माध्यम, मीडियम. यह माध्यम शीर्षक की सार्थकता क्या है? इस संबंध में अगर हम सोचेंगे कि माध्यम किसान और जमीन का मालिक चौधरी साहब का जमींदार, इन दोनों के बीच का वो संबंध ही यहाँ माध्यम. तो माध्यम जब बदल जाए तो संबंध भी बदल जाता है. ಹಾಗಾಗಿ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು? ಮೀಡಿಯೇಷನ್ ಅಥವಾ ಮೀಡಿಯಂ ಅನ್ನೋ ಒಂದು ಅರ್ಥ ಕೊಡ್ತದೆ. ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವೂ ಆಗ್ತದೆ. ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು? ಉತ್ತಮವಾದ ಸಂಬಂಧವೇ ಅಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಆಗಿತ್ತು. ಮೊದಲೊಂದು ಒಳ್ಳೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇತ್ತು. तो चौधरी साहब ने दिनवा भगत के खेत में अपनी ट्यूबवेल की सहायता से पानी दिया था. ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ದಿನವಾ ಭಗತ್ ಚೌಧರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವ್ನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಇವರು ತಮ್ಮ ಟ್ಯೂಬ್ವೆಲ್ ನಿಂದ ನೀರನ್ನ ಆತನ ತೋಟಕ್ಕೂ ಗದ್ದೆಗೂ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಕೊಡುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಸರ್ಕಾರದ ಸಹಾಯದಿಂದಲೋ ಅಥವಾ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟರ ಒಂದು ಉತ್ತೇಜನೆಯಿಂದಲೋ ದಿನವಾ ಭಗತ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ತರದ ಅಹಂಕಾರ ಬೆಳೆದಿತ್ತು. ಈಗ ಸರ್ಕಾರ ತನ್ನನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತದೆ, ಅಥವಾ ಈ ಸಾಮ್ಯವಾದಿ ಚಿಂತನಕಾರರು ತನಗೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಈ ಸೇಠ್ ಸಾಹುಕಾರರು ಅಥವಾ ಜಮೀನ್ದಾರರಿಗೆ ನಾವು ಯಾಕೆ ಬೆಲೆ ಕೊಡ್ಬೇಕು? ಒಂದೇ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡುತ್ತದ್ದು. चौधरी साहब ने जो पानी दिया था दिनवा भगत के खेत में, और इससे तो अच्छी फसल हुई थी. वो अपने बलबूते, अपनी शक्ति से अपने खेत में ट्यूबवेल तो नहीं लगा सकता था. उपकार तो हुआ उसका चौधरी साहब से, लेकिन उसे बुला दिया उसने. तो ये भी तो हम देखते हैं. ಅಂದ್ರೆ ಕಥೆಯ ಎರಡು ಮಗ್ಲುಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು ಅಂತ ಈ ಒಂದು ಕಥೆ ನಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸುತ್ತದೆ. ಪೋಷಣೆ ಅನ್ನುವಂತ ಒಂದೇ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸಾಮ್ಯವಾದಿ ವಿಚಾರವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವಂತಹ ಲೇಖಕರಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಗಳಾಗ್ಲಿ, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಇನ್ನೊಂದು ಮಗ್ಲು ಕೂಡ ಇದೆ. ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಗಮನಿಸಬೇಕು ಅಂತ ಈ ಕಥೆಯ ಅಭಿಪ್ರಾಯ. माध्यम, माध्यम वास्तव में मीडिएशन है. मीडिएशन का संबंध है. अब वो माध्यम नहीं रहा, तो माध्यम टूट गया, माध्यम लचीला हो गया और जोड़ने का साधन है माध्यम. ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಬ್ಬರನ್ನು ಸೇರಿಸುವಂತಹದ್ದು. ಹಾಗೆ ಸೇರಿಸುವಂತಹ ಮಾಧ್ಯಮ ಅಥವಾ ಸಂಬಂಧ ಶಿಥಿಲವಾಗಿದೆ ಅಥವಾ ಮುರಿದೇ ಹೋಗಿದೆ. ಅಲ್ಲಿಗ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಸಂಬಂಧದ ಮಾಧ್ಯಮ ಇಲ್ಲ. तो तभी तो ये दुर्दशा हुई. तो पहले तो वो मजदूरी करता था, लेकिन उसको जमींदार की सहायता भी मिलती थी. तो दोनों के बीच में एक अच्छा खासा संबंध था और यही तो माध्यम था. अब वो संबंध टूट गया और इसलिए उसे अब मजबूर होकर योशता पूर्वक मजदूरी करने पड़ती है. ಎರಡನೇ ಸಾರಿ ಅವ್ರು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೂಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗತೊಡಗಿದ್ದ. ಈಗ ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹದ್ದು
ಮುಂಚಿನ ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಬಂಧದೊತ್ತಿಗೆ ಅಲ್ಲ, ಈಗ ಒಂದು ತರದ मनस्ताप आಗಿದೆ। तो जमींदार के साथ उसका संबंध पहले की तरह नहीं, तो अब उसमें वो अच्छा खासा संबंध नहीं। ये तो हम देख सकते हैं इस कहानी में एक दूसरे ढंग की कहानी। ಹಾಗಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ರೀತಿಯ ಕಥೆ ಇದು। ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಅದೇ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಚಿಂತನೆಯ ಅಥವಾ ಸಾಮ್ಯವಾದಿ ಚಿಂತನೆಯ ಚಿತ್ರಣ ಇಲ್ಲ, ಅದರ ಬದಲಿಗೆ ಅದರ ಇನ್ನೊಂದು ಪಕ್ಷ ಇದರಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತದೆ। किसान अथवा मजदूर आज जिस तरह से स्ट्राइक कर रहे हैं, विरोध कर रहे हैं, हड़ताल कर रहे हैं, और उनमें कितने सच्चे हैं तो कितने ईमानदार हैं, तो ये भी हमें देखना पड़ता है। ಹಾಗಾಗಿ ರೈತರು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಸಿರು ಟವೆಲ್ ಹಾಕಿಕೊಂಡವರೆಲ್ಲ ರೈತರೇ ಇದ್ದಾರ ಅಥವಾ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡುವವರೆಲ್ಲ ಸಭ್ಯಸ್ಥರಾಗಿದ್ದಾರಾ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಇದರಲ್ಲಿ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ। तो तभी तो ये वामपंथी कथा नहीं है, ये तो दक्षिणपंथी कथा। तो जहां जमींदारों को अथवा सेठ साहूकारों को टारगेट किया गया अथवा उनके प्रति ये आरोप लगाया गया कि ये शोषक हैं और ये सभी किसान अथवा मजदूर अत्यंत सभ्य हैं, मजबूर हैं, विवश हैं, जिनका शोषण किया जा रहा है, शोषित हैं, और इस तथ्य को अथवा इस विचार को यहाँ दूसरी दृष्टि से लेखक देखना चाहते हैं। ಹಾಗಾಗಿ ರೈತರನ್ನ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಭ್ಯರು ಅಂತ ಯಾವ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಿತ್ತು, ಆ ತೀರ್ಮಾನವನ್ನ ಪ್ರಶ್ನಿಸುವ ದಾಟಿ ಇದೆ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ। या गलती किसकी है किसकी नहीं है तो इसका अंदाज हम लगा सकते हैं, लेकिन एक ऐसा माहौल हम यहाँ देखते हैं जहाँ पहले जो संबंध थे अब वो समाप्त हो गए हैं। संबंध ही माध्यम है, ಹಾಗಾಗಿ ಸಂಬಂಧವೇ ಇಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮ। ಮಾಧ್ಯಮ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಗಿತ್ತು, ಅವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು, ಆದ್ರೆ ಈಗ ಸಂಬಂಧ ಕೆಟ್ಟಿದೆ, माध्यम ಇಲ್ಲ है। दोनों के बीच में मीडिएशन का कोई अवसर ही नहीं है, वो मीडिएशन टूट गया, वो संबंध टूट गया है, वो माध्यम अब लचीला हो गया है। तो यहाँ मजदूर और मालिक का संबंध, किसान और जमींदार का संबंध तो पहले जैसा अब नहीं रह गया है, दोनों में दुश्मनी पैदा हो गई है। लेकिन कब तक ये दुश्मनी चलती रहेगी और इससे नुकसान किसका होगा, तो ये चित्रण हमें मिलता है। प्यारे विद्यार्थी मित्रों, तो अगली कक्षा में हम दूसरी कहानी पढ़ेंगे, बलराम की कहानियों में और कहानी बची है जिसका शीर्षक है आदमी। धन्यवाद।